भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय सावंतसाहेब, नरेश राणे, नितेश राणे, उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्र, काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण येथे दुर्दैवी घटना घडली। ती म्हणजे मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलाने उभारलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे। ही बातमी सर्वत्र पसरली। ही घटना अतिशय दुर्दैवी होती। हा पुतळा 8 महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं आणि ऐन पावसाळ्यात हवामानही होतं जोराचं आणि त्यामुळे हा पुतळा कोसळलेला आहे। मी यामध्ये कोणावर आरोप दोष देण्याऐवजी हा पुतळा ज्यांनी बांधला त्याचे असलेले टेक्निशियन, सर्व बांधणारे लोक, या सर्वांची चौकशी व्हावी आणि नक्की कशामुळे हा पुतळा कोसळला त्याचं कारण बाहेर यावं आणि मग त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी आणि सर्वत्र जनतेची इच्छा आहे। यावर निवडणुका समोर आहेत म्हणून काही विरोधक याचं भांडवल करतायत। या जिल्ह्यात त्यांना भाजपवर आरोप करण्याजोगं किंवा टीका करू शकतील असं कोणतेही कारण भेटत नाही आणि म्हणून माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सगळेजण, शिवसेना उद्धव गट, शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस हे सगळे मिळून एकत्र येऊन टीका करतायत। या जिल्ह्यात पुतळा तयार झाला, मालवण जिल्ह्यातील लोक नतमस्तक झाली महाराजांसमोर, पण आज आलेले सगळे बाहेरून पुढारी गेल्या 8 महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आले नाही, दिसले नाही। याच्यातले एक तरी राष्ट्रपुरुषाचा पुतळा कुठे उभारला, एखादी शाळा, एखादी बालवाडी, एखादं धार्मिक स्थळ, याच्यामध्ये कशामध्ये योगदान नाही। फक्त भारतीय जनता पक्षाने किंवा आमच्या आत्ताच्या सरकारने सन्माननीय एकनाथ शिंदेच्या कुठलीही घटनेचं निमित्त मिळालं तर आरोपापलीकडे यांचं विधायक सामाजिक कार्यच नाही, कोणतेही कार्य नाहीये। मला यांना सांगावं वाटतं, मुंबईची एक टीका माझ्या कानावर आली, काय द्रोही म्हणे हे लोक आहेत। पण शरद पवार, उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो? काय म्हणजे चांगल्या भाषेची अपेक्षा? शिवद्रोही आहे, मला त्याला सांगावं वाटतं। शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या 2 विषयावर उदरनिर्वाहाचं साधन बनवलं। तो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज, एक तरी पुतळा उभारला। स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो, त्याला चांगलं बोलता येत नाही, शिव्या घालणं या पलीकडे दुसरं काही कळत नाही।
आणि त्यामुळे आजची त्यांची जी टीका आहे या महाराष्ट्रातली जिल्ह्यातली जनता ओळखते आहे की भारतीय जनता पक्ष असो या आम्ही या जिल्ह्याचा कायापालट आणि विकास जो झाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीचा तो अन्य कोणीही केलेला नाही. सांगा, उद्धव 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता, एक तरी फॅक्टरी आणली, 50 लोकांना कामाला लावलं, एक तरी ब्रिज बांधला, एक तरी पाटबंधारे धरण बांधलं, काही केलं नाही 2.5 वर्षात. आणि अशा माणसाने टीका करायचं धाडस करणं आमच्याकडे बरंच आहे. पण महाराजांचा पुतळा कोसळला ही दुःखदायक घटना आहे आणि म्हणून आम्ही कोणतंही राजकारण न करता आमचा आता एकच हे आहे की परत पुतळा लवकरात लवकर उभारणं आणि त्यासाठी आमचे प्रयत्न असतील. आणि दुसरं म्हणजे हा पुतळा कोसळला त्याचं निमित्त जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई. याच्या पलीकडे आम्हाला राजकारण नाही करायचंय. आम्हाला रोज नित्य नेमाने लोकांची सेवा करायची. विचारा, हे कोण नेते आहेत, नाव सांगा. तुमच्या मोगाम प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. सगळे म्हणजे कोण हो? कुठे होते ते? गडचिरोली ते तुम्ही कधी एखादा पुतळा पाहिला महाराजांचा? त्यांची नावं का घेता तुम्ही? तुम्हाला काय माहिती आहे नीती त्या ह्याच्याबद्दल, वडेट्टीवार बद्दल, पाटील बद्दल? तुम्ही विना ते म्हणतात म्हणून आम्ही उत्तर बांधिले. आमचं काम आहे माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर दर्जेदार बसवणं हे आमचं पहिलं काम आहे. आणि निकृष्ट काम झालं असेल ते भ्रष्टाचारावर तुम्ही बोलू नको. तुमच्याकडे एव्हिडन्स आहे काय त्यात भ्रष्टाचार होऊ शकतो? पुतळा कितीचा, पीडब्ल्यूडीने खर्च किती ब्युटिफिकेशनचा केला, ते बोलताना आम्हाला विचारलं. मग कशाला पळाले? मग बोला. आज तो त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आपलं कुठलं माध्यम आहे? मग वाक्य पूर्ण करा मराठीत. आम्ही पाहणी करायला गेलो, पाहणी करून आम्ही परत येत होतो. दोन्ही गटाकडून आमच्याकडून काय झालं नाही. ते लोक अंगावर आले, आमच्या काही लोकांना वाटलं ही नेमकी लोक आहेत. आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार, त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ. आम्ही तेवढंच केलं, आमच्याकडून काय झालं नाही. आणि करायचं असतं तर आम्ही ते चिरीमिरी नाही करत होत. एकही पोचू शकले नसते घरापर्यंत. तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही, मग पुढारीला काय माहित? बोला, विचार. दुसऱ्याने विचार. आज विरोधकांकडून कुठेतरी जी पवित्र इमारत आहे त्याच्यावर दगड वगैरे टाकण्याचा, हे करण्याचा, तटबंदी कोसळण्याचा प्रयत्न झाला. याच्याकडे तुम्ही कसे पाहता? ठाकरे शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात कशा स्वरूपात पाहता तुम्ही पाहिलं ना मी कसं पाहतो. सांगितलं इथून जाऊ देणार नाही. पवित्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याचा भाग खाली आहे, त्याच्यावर दगड पडले आहेत. हे छत्रपती शिवाजी महाराज द्रोही आहेत, उद्धवला माहित आहे. त्यामुळे त्यांनी नको ठिकाण त्याच्या टीकेला मी मानत नाही हो. हिंदुत्व करत होता आणि काढले आणि आमच्या लोकांनी बसवलं. मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहे. दुसरं काय करणार? त्यांच्याकडे काय आहे? रिकामटेकडे लोक आहेत, काय करणार? मोर्चा काढायला काय लागतं? आता इथले आता हे ओले झाले झेंडे त्यांचे सुकवतील आणि पुढच्या ह्याला तेच घेणार. अरे कसले तो उद्धव ठाकरे 2.5 वर्षात काय केलं? आता शरद पवार रिटायरमेंट नंतर पण परत त्याला पाहिजे आता मराठा आरक्षण. 4 वेळा मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाहीत. ते केंद्रात मंत्री होते, आरक्षण दिलं नाही. त्यामुळे या सगळ्यांचे आहे ना फक्त भाजप, शिंदे, अजित पवार यांच्या युतीला विरोध.
महाविकास आघाडीकडून मुद्दामून हे आजचा प्रकार घडवण्यात आला. मुद्दाम हेतू पुरस्कार असं तुम्ही हे करा, लीड करा आमच्या वतीने. हे मात्र तुमच्यावरती टीका करतो. आदित्य ठाकरे स्वतः म्हणतात की तुमच्यामुळे हे सगळं राहिलं. माझ्यामुळे काय राडा झाला? अरे शिवसेनेने राड्यामुळे शिवसेना नावारूपाला आली. हे त्याला काय माहित, तो शेंबडा होता तेव्हा. त्याला काय माहित शिवसेना उद्धवला तरी काय माहित हो. तेव्हा सुरुवातीला नव्हते ते. मी आता सांगितलं हो, तुमच्या भावना दुखावल्या आपल्या पुढारीवाल्यांच्या. उगाच भावनिक बोलू नका. या जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम 1% आहे का? आज आम्ही काय नाही केलं. या जिल्ह्याचं मी आलो तेव्हा 35,000 पर कॅपिटा इन्कम होता. आज 2.5 लाख आहे. इथे शाळा, कॉलेज, रिझल्ट आताचे येत आहेत ना, ते आम्ही केले. इथे इंग्लिश मीडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहेत, हॉस्पिटल आहे, काय नाही आहे. वृद्धाश्रम आहे. हे सगळे रिटायर झाले ना, ते आज आले ते वृद्धाश्रम बांधून ठेवलाय. मग